कमी आवाजामध्ये चालू ठेवतो. विषयी विसर पडिला निशेष अंगी ब्रह्मरस ठसावला माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतलासी लाभाची आसुसे पुढे चाली मना धनाचा कृपणा लोभ जैसा माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतलासी तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्यावर मी एकमोरी माझी मद झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतलासी समचरण सरोजम सांद्रनिलांबुदाभं जगननिहित पाणी मंडलम मंडलम तरुण तुलसी माला कंदरम कन्यनेत्रम सदय धरला हासम विठ्ठलम चिंतयामि पांडुरंगा
अंगी ब्रह्मरस ठसावला माझी मद झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतलासे सर्वांच्या हृदयामध्ये व्याप्त असणारे जगद्गुरु तुकोबा आहे. आदी करून सर्व संतांच्या कृपा आशीर्वादाने थोडा मोठ्यांच्या सहकार्याने तुम्हा सर्व भाविकांच्या पवित्र उपस्थितीमध्ये अतिशय सुंदर नयनरम्य नेत्रदीपक असा सोहळा आपल्या या पवित्र गावामध्ये चालू आहे. त्या निमित्ताने आपल्या सर्वांचं दर्शन मला होते आहे. मी माझे परम भाग्य समजतो. ज्यांच्या माध्यमातून गावामध्ये येण्याचा योग आला ते माझे परमस्नेही परममित्र हरिभक्त परायण महाराष्ट्रातील नामवंत कलाकार पवन महाराजांच्या माध्यमातून आणखी एक गुंजन मंडळी आहे गावातील प्रवीण महाराज असेल, सप्ताह समिती असेल, गावातील मंडळी असेल, सर्वांच्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. त्या निमित्ताने या संकल्पना करता या भागातील गुंजन मंडळी उपस्थित आहे. तिथून असेल तर इथपर्यंत सर्वच माझ्या प्रेमाची स्नेहाची मंडळी आहे. नाव घेत बसलो होतो याच्यामध्ये अडकच नक्कीच जाईल माझा. त्याच्यामुळे आपला सर्वांचा परिचय आहे. यांचा वेगळा परिचय बोलण्याची गरज नाही. ते मला ओळखतात, मी त्यांना ओळखतो म्हणून सांगण्याची गरज नाही. पण या सर्वांच्या प्रती आदर आहे, प्रेम आहे. माझ्या प्रेमाची स्नेहाची सर्व काळकरी गायनाचार्य मृदंगाचार्य सर्वांच्या चरणावर विनम्र अभिवादन करतो. ज्यांनी सुंदर अशा प्रकारचा साऊंड लावला त्यांनाही धन्यवाद देतो. लावा बरोबर, त्यांनाही धन्यवाद दिले. आपणही बहुसंख्येने उपस्थित झाला. पुरुष वर्ग, माता भगिनी, माझ्या समवेत आलेले पांडुरंगामधला एक पारमार्थिक व्यक्तिमत्व परिवार, संदीप भाऊ तल्लार सर्व परिवार या कीर्तन श्रवणाकरता आपल्या गावामध्ये आज ते आले. त्यांनाही धन्यवाद दिले. संसारमधले गणेश भाऊ आहे, आमचे परमस्नेही परमार्थ प्रेमी आहे, अन्य काही मंडळी आहे. तुम्हा सर्व भाविकांच्या चरणावर विनम्र अभिवादन करून चिंतना करता सुरुवात करूया. वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान हे समाजामध्ये परिवर्तन करणारं तत्वज्ञान आहे. संप्रदायाचं तत्वज्ञान समाजामध्ये परिवर्तन करत असतं. थोडंसं बारकाईने शांतता, शिस्तता, टाप टीप, रेखीव, सुखीव, गर्दी, शिस्त, शांतता ठेवा एवढीच विनंती असेल सर्वांच्या चरणात. जगताच्या पाठीवर अनेक लोकांचं तत्वज्ञान आहे. नुसतं ज्ञानोबा तुकोबारांचं तत्वज्ञान जगाच्या पाठीवर नाही आहे. अनेक लोकांनी आपलं तत्वज्ञान शब्दबद्ध केलेलं आहे. ते काही सर्वांची नावं घेतली पाहिजे असं काही महत्वाचं नाही. जगताच्या पाठीवर अनेक लोकांचं तत्वज्ञान आहे, पण त्यांचं तत्वज्ञान ते लोक जिवंत होती तोपर्यंत त्याच्या विचाराची देवाणघेवाण झाली. ती लोक संपली, त्यांच्या विचारांना आता कुणी वाचत नाही. उदाहरण सांगेन तुम्हाला. शाळेमधला अभ्यास करा महाराष्ट्र शासनाचा नियम आहे की तो 5-10 वर्षानंतर बदलला जातो. तो तसा ठेवला जात नाही. शाळेचा अभ्यासक्रम बदलला जातो. त्या विचारांना काही दिवसानंतर शिडेपणा प्राप्त होते, ते रद्दीमध्ये पडले जातात. त्यांना कोणी आता वाचत नाही. पण कल्पना करा, 726 वर्ष झाले ज्ञानोबांना समाधिस्थ होऊन आणि 750 वर्षाचा कालावधी लोटला गेला तरी देखील ज्ञानोबारायांच्या नंतर अनेक विचारवंत जन्माला आले. पण ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरी मधला
एकही शब्द कोणी बदल करू शकला नाही. ही ताकद वारकरी संप्रदायाच्या संत विचारांची आहे. ही सामान्य ताकद नाही आहे. ज्ञानोबारायांच्या नंतर अनेक विचारवंत महाराष्ट्रात जन्माला आले, पण त्या विचारांचा आता कुणी देवाणघेवाण करत नाही. पण ज्ञानोबारायांच्या या विचारांना, ज्ञानोबारायांचे जे ज्ञानेश्वरीचे विचार आहे, चंद्र सूर्यशेपर्यंत यांना धक्का लागणार नाही. परिवर्तन होत असतो समाजामध्ये. आज जो समाज इतका परमार्थ लागलेला आहे, हे ज्ञानोबा तुकोबरायांच्या समाजावर उपकार आहे. समाजामधली अराजकता, समाजामधला भ्रष्टाचार, समाजामधला व्याधिचार हे जर कमी प्रमाणात चालू असेल तर ते फक्त उपकार आहे वारकरी संप्रदायाच्या संतांचे. बारकाईने लक्षात घ्या. आमची मुलं आणि मुली जर योग्य दिशेने आपली वाटचाल करत असेल, त्यांचा प्रवास अतिशय योग्य असेल, आई वडिलांचं नाव जर ते खराब करत नसतील तर ज्ञानोबा तुकोबरांचे उपकार आहे म्हणून त्यांचा प्रवास अतिशय योग्य आहे. समाजामधला संप्रदाय वजा करा, समाजामध्ये कीर्तन प्रवचन वजा करा. येणारी पिढी इतकी विचित्र वागेल महाराज, आपण त्याचं शब्दात वर्णन नाही करू शकत. समाज आजही स्थितीनं अतिशय योग्य दिशेने प्रवास करतोय. ज्ञानोबा तुकोबरांचे फार मोठे उपकार आहे समाजात. ऐका, ज्ञानोबा तुकोबरांचे विचार ऐकून देखील जर समाज बदलत नसेल, समाज जर परमार्थाला लागत नसेल तर त्याचे दोन कारण असतात. पहिलं कारण, सांगणारा वक्ता योग्य दिशेने आपला प्रवास करत नाही म्हणून समाज बदलत नाही, त्याचं एक पहिलं कारण. वक्ता प्रचारक म्हटला की त्याच्या आयुष्यामध्ये तपश्चर्या, अनुष्ठान, अधिष्ठान सगळं पाहिजे. जर वक्त्याच्या जीवनामध्ये काही तप नसेल, वक्त्याच्या जीवनामध्ये काहीतरी आचरण शुद्ध नसेल तर समाज बदलणार नाही. पूर्वीची माणसं, वैकुंठवासी रामचंद्र महाराज नागपूरकर असतील, वैकुंठवासी अमृतबाबाजी असतील, वैकुंठवासी सूर्यकांत महाराज डोंगरे असतील, अनेक महात्मे. या महात्म्याच्या जवळ विद्वत्ता किती होती हा प्रश्न नंतरच आहे. पण यांच्या जीवनामध्ये आचरण इतकं शुद्ध होतं की त्यांच्या सहवासात गेलेला माणूस हा बदलला असतो. त्यांच्या जीवनामध्ये ती पावर होती. अलीकडच्या कीर्तनकारांचा प्रभाव समाजावर अजिबात राहिला नाही. त्याचं कारण असं आहे, वक्त्यांनी आपली दिशा बदलली, वक्त्यांनी कीर्तन करण्याची पद्धत बदलली म्हणून समाज त्यांच्या कीर्तनाने बदलत नाही. वक्त्याला जसं वाटेल तसं तो बोलायला लागला. त्याची वाणी समाजाच्या परिवर्तनाकरता नाही तर त्याची वाणी स्वतःच्या रंजनाकरता आहे, समाजाच्या रंजनाकरता आहे. म्हणून समाज बदलत नाही. जशी राजगादी महत्वाची आहे शासनाची, तशी व्यासगादी महत्वाची आहे. लक्षात ठेवा. जोपर्यंत व्यासगादीवर उभा असणारा वक्ता जर प्रभावशाली नसेल, त्याच्या जीवनामध्ये काही तपश्चर्या नसेल तर समाज काही बदलणार नाही. पहिलं कारण. समाज जर बदलत नसेल तर वक्ता योग्य नाही आहे, हे त्याचं पहिलं कारण. आणि जर वक्ता अधिकार संपन्न असेल, तो अभिनव शुकाचार्य, वैकुंठवासी भागवत भास्कर, डोंगरेजी महाराज सारखा अधिकार संपन्न असेल तरी समाज बदलत नसेल तर समजून घ्यावं, ऐकणाऱ्या श्रोत्यांची मन प्रचंड विकारी आहे म्हणून समाज बदलत नाही. आणि डोंगरेजी महाराज आपल्या कथेमधून वाक्य बोलायचे, ऐकणाऱ्या श्रोत्यांची मन जर विकारी असेल तर त्याच्या अंतःकरणामध्ये कृष्ण भक्तीचा उदय नाही होऊ शकत, कधीच नाही होणार. कृष्ण भक्तीचा उदय होण्याकरता, भगवंताच्या भक्तीचा उदय होण्याकरता अंतःकरण अतिशय स्वच्छ, निर्मळ, नितळ, निखळ आणि पवित्र पाहिजे. तोपर्यंत कृष्ण भक्तीचा उदय नाही होणार. कीर्तन ऐकत असताना, भगवंताची कथा ऐकत असताना हृदय कंपमान झालं पाहिजे, कंठ सद्गतीत झाला पाहिजे आणि नकळतपणे डोळ्या वाटे अश्रूंना वाट मोकळी करून दिली पाहिजे. समजून घ्यावं, हृदयामध्ये कृष्ण भक्तीचा उदय झाला. आज समाजाचा प्रभाव राहिला नाही महाराज, कोणाचाच प्रभाव राहिला नाही. घरच्या लोकांचा घरच्या लोकांवर प्रभाव राहिला नाही, मुलावर बापाचा राहिला नाही, पतीचा पत्नीवर राहिला नाही. परवाची गोष्ट आहे, मी म्हटलं अगं मला लवकर कचरा जायचं आहे, लवकर माझी बॅग भर, आवर लवकर. घरच्या बाईला म्हटलं, त्यांनी आतून आवाज मला दिला, काय काय आवरायचं, मुलांना आवरायचं, स्वयंपाक करायचा, काय काय आवरायचं, किती कामं पडलेली आहे. माझ्यापेक्षा उंच आवाज. मी म्हटलं फक्त तोंड आवर, बाकी मी आवरू शकतो सर. ते काही प्रभाव कोणाचा कोणावर राहिला नाही. एका मित्राने मला चहा पिण्याकरता घरी बोलावलं. त्याच्या घरी मी गेलो. त्याच्या घरामध्ये पाय टाकल्याबरोबर त्याच्या घरची जी धर्मपत्नी होती ती फरशी पुसत होती. फरशी पुसत असताना शहाण्या माणसांनी, ते बाई जर फरशी पुसत असेल तर शहाण्या माणसांनी त्याच्यावर पाय टाकू. बाई बघतच नाही मागचा पुढचा कोण आहे, अजिबात.
तिला जितका राग येतो महाराज, नवरा जरी असताना ते पोत्रा फेकून मारते, कोणी का असं. मी पाय टाकला नकळतपणे, माझं लक्ष नव्हतं, फरशी पुसते ती बाई म्हणून, ओल्या फरशीवर पाणी चोकायचं होतं, पाय टाकला, त्या बाईने हातामधला पोत्रा घेतला आणि मला फेकून मारला. माझ्या शर्टला फार मोठा डाग पडला. मी त्या डागाकडे पाहतोय, तिच्याकडे पाहतोय, तसा पाय ठेवला तसा बाहेर उचलला आणि बाहेर उभा राहिलो. मित्राला फोन केला, म्हटलं मित्रा, अरे तुझ्या घरी चहा पिण्याकरता आलो होतो, चुकून फरशीवर पाय पडला, तुझ्या पत्नीने पोत्रा फेकून मारला, माझा शर्ट भरलेला, मी काही थांबणार नाही, मी घरी निघून चालतो. मला 2 मिनिटं थांबा, तुम्ही तिथेच थांबा, तिला आज मात्र त्याची शिक्षा मिळणार म्हणजे मिळणार. अरे बाबा, तुमचं तुम्ही पाहून घ्या, मी निघून चाललो. मी घरी गेलो, घरून त्याला 20 मिनिटांनी फोन केला. त्याला म्हटलं, मित्रा घरी आलास का? तो म्हटला, हो महाराज. कुठे आहे? म्हणला, घरच्या बाहेर, दरवाजाच्या बाहेर उभा आहे. किती वेळ झाला? 20 मिनिटं झाले म्हणे महाराज, मी बाहेर उभाच आहे. अरे मग आतमध्ये गेला कसा नाही? कसा जाऊ म्हणे महाराज, फरशी ओली आहे ना. तुम्हाला कळलं असेल, धन्यवाद, महाप्रसाद आहे आपला. तेव्हा मात्र येजा नक्की. प्रभाव संपला, कोणाचाच कोणा प्रभाव राहिला नाही. घरच्या लोकांचा घरच्यावर नाही, बापाचा मुलावर नाही. सांगू काय प्रभाव संपला? बापाने गरिबीच्या अवस्थेमध्ये असताना देखील मुलीने आग्रह केला, बाबा कॉलेजमध्ये ऑनलाईन अभ्यास आहे, मला अँड्रॉइड मोबाईलची गरज आहे. बापाकडे 20,000 रुपये होते, 35,000चा मोबाईल होता. बापाने कसे बसे मित्राच्या उंबरट्यावर गेला, पदर पसरला, लाचा झाला बाप मुलीच्या मोबाईल करता. मित्रांकडे गेला, लाचा झाला, पदर पसरला, मित्रा थोडेसे पैशाची गरज आहे रे, मुलीला फार अर्जंट मोबाईल पाहिजे. पैसे उसने आणले, स्वाभिमान गहाण ठेवला बापाने, मुलीच्या मोबाईल करता आणि मोबाईल आणला, मुलीच्या हातात दिला. त्या बापाने गरिबीची जीवन जगत असताना पाठीवर त्याच्या मनाला छिद्र पडले, पण तो नवीन बन्याल घेत नाही. चप्पल शिवून घालतो पण नवीन चप्पल घेत नाही. पण मुली करता 35,000चा मोबाईल त्यांनी. तीच मुलगी बापाच्या समोर बसलेली असते आणि तासनतास बोलत असते, पण बाप बोलू शकत नाही, बेटा कोणाशी बोलते. बरोबर आहे का? वयात आलेल्या मुलीला बाप बोलू शकत नाही, बेटा तू कोणाशी बोलते. पण माझी विनंती असेल माझ्या माता भगिनींना, जेवढ्या काही मुली आपल्या कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहेत, ज्या बापाने तुम्हाला गरिबीच्या अवस्थेमध्ये मोबाईल घेऊन दिला इतक्या हजाराचा, त्या मोबाईलमध्ये पुरी नुसतं नेट नाही, नुसतं व्हॉट्सअप नाही, नुसतं फेसबुक नाही, तुझ्या बापाच्या घामाचा एक थेंब त्याच्यामध्ये भरलेला आहे. त्याची काळजी घे आणि बापाचं नाव लक्षात राहू द्या. आयुष्यभरची गोष्ट, बापाला 35,000चा मोबाईल कधी माहिती नव्हता, पण तुझ्याकरता तरी स्वाभिमान गहाण ठेवला आणि लोकांकडनं पैसे विकत आणले, उधार आणले, स्वाभिमान गहाण ठेवून तुमच्याकरता मोबाईल दिला. त्याच्याकरता दिलाय ना मोबाईल तुम्हाला, त्याच्याकरता उभ्या आयुष्यात बापाची मान खाली जाणार नाही याची काळजी आयुष्यभर घेतली. कारण त्या मोबाईलच्या मध्ये त्या बापाची इज्जत लपलेली आहे. आयुष्यभर लक्षात ठेवायचं, कोणाचा कोणा प्रभाव राहिला नाही. त्याचं कारण असं आहे, सर्वांनी आपापली दिशा बदललेली आहे. कोणाची दिशा योग्य चालू नाही. माझे गुरुवर्य वैकुंठवासी विठ्ठल बाबा घुले नेहमी पाठामध्ये वाक्य बोलायचे, बुवा माणसाने परमार्थ करीत असताना नेहमी आपल्या मनाला एक प्रश्न विचारावा, नेहमी प्रश्न एकांतामध्ये जावं, रूम बंद करून घ्यावी, अंतर्मुख व्हावं आणि आपल्या मनाला प्रश्न विचारावा की माझा परमार्थ, माझ्या परमार्थाचा प्रवास एक्झॅक्टली नेमकं कशा करता चालू आहे. मनातून जे उत्तर येईल ना ते अतिशय योग्य असते. कारण मनात आले पापा, तुका म्हणे माये बापा. आपण जगापासून आपले पाप